झी 24 तास एक पाऊल पुढे। उंच माझा झोका या मालिकेत रमाबाईंचा झोका आता आणखी उंच भरारी घेऊ लागलाय। मात्र मुलींच्या वसतिगृहाचं अध्यक्षपद मिळणार असल्यानं रमाबाई एकीकडे खुश आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या समोर एक धर्मसंकटही उभं ठाकलंय। काय आहे हे धर्मसंकट जाणून घेऊया त्यांच्याकडून। उंच माझा झोका या मालिकेमध्ये रमाबाईंचा झोका आता आणखी उंच होऊ लागलेला आहे। त्यांना अर्थातच माधवरावांची खंबीर साथ मिळते आहे। आता मालिकेमध्ये पुढचा पाऊल नेमकं काय असणार आहे आपण जाणून घेऊया। दोघंही आहेत आपल्यासोबत। तुमचं खूप खूप स्वागत। तुम्ही कशा प्रकारे आता यांना साथ देणार आहात पुढे, की कारण घरातनं खूप विरोध होतोय, अध्यक्षपद मिळायचं आहे नाही मिळायचं आहे, तर त्याच्यासाठी काही अट आहे, तुमची कशा पद्धतीने साथ मिळणार? आत्ता सध्या खूपच घडामोडी घडत आहेत। एकतर माधवरावांची बदली झाली आहे, बाहेर फिरतीची सबजज म्हणून बदली झाली आहे, त्यामुळे रमाबाईंना तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा तिथल्या लोकांचे ठिकठिकाणचे कसे हँडल करायचे हे पण लक्षात येणार आहे। आणि घरातसुद्धा वसतिगृहाची जी अध्यक्षपदावरून जे घ्यायचं की नाही याच्यावरनं जे वाद चालले आहेत ते अर्थात माधवरावांचं सहकार्य जरी पाठीमागे असले तरी मूळ जे काही धाडस दाखवायचं आहे किंवा जे जिद्दीने करायचं आहे ते रमाबाई स्वतःच करणार आहे। त्यामुळे तुम्ही त्यांना जास्त त्या काय करणार आहेत याविषयी विचारलं तर जास्त बरं होईल। पंडिता रमाबाईंनी पाऊल टाकलं घरामध्ये आणि तुमच्या भोवती आणखीन वादळ जास्त घुमू लागलं, की घरातनं विरोध व्हायला लागला। कसं बघता याच्याकडे आणि तुम्ही कसं हे आव्हान आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे नेणार आहात? मुळात माधवरावांची जी शिकवण आहे की आपण उलटून बोलायचं नाही, काही झालं तरी सगळ्या वडील बायकांचं ऐकून घ्यायचं शांतपणे, आणि कधी ना कधी त्या विरोधाची धार त्याच्यामुळे बोथट होत जाते। तर तेच तत्व माधवराव काय किंवा रमाबाई काय याही बाबतीत वापरतात। आणि पंडिता रमाबाईंना विरोध होणं हे त्या काळच्या घरातच त्यांनी येणं हे कदाचित त्या काळच्या परिस्थितीनुसार खूपच साहजिक होतं, स्वाभाविक होतं, कारण रूढी परंपरांविरुद्धच गेलेली ती बाई होती आणि अतिशय तीक्ष्ण स्वभावाची अशी बाई होती, ज्याची या बायकांना पुण्यातल्या आमच्या रानडेवाड्यातल्या सवयच नाहीये असं काही बघायची। त्यामुळे आणि त्या विचारांपर्यंत पोहोचण्याची कुवत नसल्यामुळे अशा दोन्ही गोष्टींमुळे त्यांना विरोध होतोच आहे रमाबाईंना, पंडिता रमाबाईंना भेटण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर घरात बसण्यासाठी। पण माधवरावांच्या त्या शिकवणीनुसार रमाबाई आणि माधवराव काम करतायत आणि त्याच्यानुसार चाललंय जे काय आता चालू आहे ते सध्या। तुमच्याकडे दोन आव्हान आहेत दुहेरी। एक तर इंग्रजीला घरातनं असणारा तीव्र विरोध, मात्र तुम्ही मात्र प्रत्येक वेळी खंबीरपणे साथ देता। ही घरातली आणि हे दोन्ही जी कसरत करताना नेमकी तुमच्या मनात काय चाललेली असते घालमेल? विरोध कुठल्याही चांगल्या गोष्टीला हा होणारा असतोच, त्यामुळे ते मुळातच गृहीत धरायला हवं। कुठल्याही म्हणजे माधवरावांच्या काळात सुद्धा आणि आत्ताच्या काळात सुद्धा कुठलीही चांगली गोष्ट करायला निघाला तर विरोध हा कन्फर्म होणारच आहे। पण त्या विरोधाला तुम्ही कसे काय रिॲक्ट होता हे जास्त महत्त्वाचं असतं। समोरच्याने तलवार काढली म्हणून आपण पण जर तलवार काढली तर तो जे काही सुधारणा करायच्या त्या बाजूला राहून वेगळाच विषय सुरू होतो। त्यामुळे घरच्यांचा जो विरोध होणार आहे हा विरोध जास्त डोक्यात ठेवण्यापेक्षा आपल्याला जी सुधारणा करायची, जे शिकायचं ते जास्त महत्त्वाचं डोक्यात ठेवणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे की वसतिगृहाचं अध्यक्षपद ते तुम्ही मिळणार का तुम्हाला? त्या दृष्टीने तुम्हाला कुणाचा पाठिंबा मिळणार याविषयी काय असणार? हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे असं वाटतं मला रमाबाईंच्या आयुष्यातला। आणि आत्तापर्यंत त्यांचं जे काम होतं ते खूप पॅसिव्ह काम होतं बऱ्याचशा प्रमाणात, म्हणजे त्या माधवरावांचं काम बघत आल्या इतकी वर्ष आणि त्यातनं काही शिकत आल्या। पण आता कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या कामाची ही पहिली सुरुवात आहे, कुठेतरी मुहूर्तमेढ रोवली जाते पुढच्या काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा। आणि अर्थातच जसं त्यांच्या प्रत्येकच गोष्टीला त्यांनी घराबाहेर पडण्यालाच मुळात घरातनं विरोध होता, तर वसतिगृहाचं अध्यक्षपद वगैरे ही सगळी तर खूप पुढची पायरी झाली। त्यामुळे घरातनं अर्थात विरोध होता, बाहेर असा एक मतप्रवाह होता की केवळ न्यायमूर्तींची पत्नी आहे म्हणून त्यांना वशिल्याने हे पद मिळतंय, तर तो बाहेरचा विरोधही मोडून काढायचा की असं काही नाहीये, तर माझं म्हणून स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि मला माझ्या कर्तृत्वामुळे हे पद मिळतंय, तर हे बाहेरच्या जनतेला प्रूव्ह करून द्यायचं आणि घरातल्या लोकांचा जो अंतर्गत विरोध आहे त्याला तोंड द्यायचं। अशा दुहेरी
काय म्हणतो आपण त्याला, कात्रीमध्ये ते आता आहेत आणि त्या सगळ्यातनं मार्ग काढण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि खूप इंटरेस्टिंग अशी ही सगळी गोष्ट आता इथून पुढे जाईल. यातनं प्रयत्न काढायचे मार्ग चालू आहेत, पण याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली दोघांना एक अट घातली जाते घरातनं, ती कशी असणार आहे आणि त्यात तुम्ही कसा पाठिंबा देणार आहात? प्रत्यक्ष पाठिंबा माझा नसणार आहे त्यामागे, पण ती अट पूर्ण करण्याची जबाबदारी संपूर्णपणे रमाबाईंवरच आहे. आणि ती अट काय आता ते रमाबाई सांगतील ना. हा विषय मगाचा बरा. ताई सासूबाईंचं असं म्हणणं आहे की तू काही कुटुंबांना मला हे तुझं जे म्हणणं आहे ते पटवता येत आहे का हे मला दाखव, मी तुझ्याबरोबर येईन आणि समजा त्याच्यापैकी काही कुटुंबांनी जरी तुला होकार दिला तरी तुझं जे वसतिगृहाचं अध्यक्षपद आहे ते मी मान्य करेन, नाही तर यापुढचं तुझं आयुष्य हे केवळ स्वयंपाकघर आणि चूल मूल या पुरतंच मर्यादित असेल. ही अट भावनेच्या भरात कुठेतरी रमाबाई मान्य करून जातात. आणि आता हे बघणं फार मजेशीर ठरणार आहे की नेमकं काय लोकांना कन्व्हिन्स करायचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो सफल होतो का अनफॉर्च्युनेटली तसं काही होत नाही आणि त्यात तेवढ्या पुरत्याच अडकून राहतात, हे बघणं खूप मनोरंजक असेल. खूप खूप धन्यवाद. एका रंजक वळणावर उंच माझा झोका ही मालिका आलेली आहे. ती अट काय आहे, कशी आहे, रमाबाईंचा पुढचा मार्ग, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय का, हे पाहणंही प्रेक्षकांसाठी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.